क्रांति की दस्तक में आप सभी का स्वागत है। आज गोंदिया में शासकीय विश्राम गृह कार्यालय में आदिवासी समाज बांधवों की ओर से पत्रकार परिषद ली गई। इस पत्रकार परिषद में आदिवासी समाज के बड़े बड़े वक्ताओं ने कई सारी बात रखी और बात रखते हुए कहा कि 6 अक्टूबर 2025 को सबसे बड़ा भव्य विशाल मोर्चा जो है गोंदिया जिले में निकलेगा और जिसमें गोंदिया भंडारा जिले के कई सारे आदिवासी समाज बांधव लाखों की तादाद में उतरेंगे। यह जो आंदोलन है एक उग्र रूप भी ले सकता है और यह आंदोलन की सबसे बड़ी अहम भूमिका जो है वह रहने वाली है। यह आंदोलन इंदिरा स्टेडियम से लेकर जिलाधिकारी कार्यालय तक के जाएगा। आइए जानते हैं आदिवासी समाज के वक्ताओं ने क्या कहा। क्रांति की दस्तक से महेंद्र मानिक, गोंदिया। सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार, जय सेवा। 6 ऑक्टोबर इंदिरा गांधी स्टेडियम मधून जन आक्रोश आदिवासी मोर्चा निघणार आहे। याच्यामध्ये तमाम जिल्ह्यातले कोण्या कोपऱ्यातले लोक इथे उपस्थित राहणार आहेत। तमाम गरीब, मजदूर, राजनीतिक, कर्मचारी वर्ग हा सर्व मोर्चाला उपस्थित राहणार आहे। जे आमचे रास्त मागणे आहेत, आमच्या शासनावर कोणत्या प्रकारचा दबाव नाही, परंतु बंजारा समाज आहे मागे 30 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचा मोर्चा बंजाराच्या विरोधात गेला होता। शासन त्यांना आता होकार दिला नाही, परंतु शासनावर दबाव बंजारा समाज दबाव बनवत आहे। त्या लढ्यासाठी हे आपली संख्या दाखवत आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे 47 जातीचे लोक राहतात। इथं आमच्या इथं 47 जातीमधून 2-3 जमातीचे लोक इथं राहतात, जसे की गोंड आहे, हलबी आहे, अजून पुष्कळशी जाती इथं राहतात। तर आम्ही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथं आज गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर इंदिरा गांधी स्टेडियमचे माध्यम तिथून निघून पुढे संपूर्ण समाज बांधव तिथे एकत्र होणार आहेत आणि बंजारा समाजाला दाखवून देणार आहे की आमची आदिवासी ताकद आहे। जे तुम्ही गावाच्या समाजाने घुसखोरी करता हा तुमचे चुकीचा निर्णय आहे। आणि आताच आमचे मित्र आमचे माननीय चेतन भोईने सांगितलं, तुमराम साहेबांनी सांगितलं, तमाम आमचे नेते मंडळी आहेत हे तुम्हाला अजून त्याच्यावर प्रतिक्रिया देतील। आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो त्या तमाम आमचे आदिवासी बांधव कान्याकोपऱ्यातून आलेले सर्व झुडपी जंगलामधून या आणि आपले लहान मुलांना धरून या। आपली ताकद एक दाखवा, एक आदिवासी लाख आदिवासी ताकद आहे, असं आमचं ध्येय आहे की ह्या मोर्चाला लाखो दुप्पट आम्ही मोर्चा इथं 6 ऑक्टोबरला आम्ही करणार आहोत। हीच आमची जिल्हाधिकारी रास्त मागणी आहे। अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आरक्षणाला घेऊन विशेषतः अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये येऊ पाहणाऱ्या जातींची संख्या ही लक्षणीय आहे। त्याच्यातला एक धागा हैदराबाद गॅजेटच्या प्रकरणातून बंजारा हा समाजही स्वतःला अनुसूचित जमातीमध्ये आणण्यासाठी दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। मुळात त्या दबाव गटाला आदिवासी समाजाचा विरोध आहे हे प्रासंगिकरित्या इथल्या व्यवस्थेला दाखवण्यासाठी सर्व आदिवासी समुदायाच्या वतीनं आदिवासी हक्ककृतीच्या नावावरती हा एक निषेध मोर्चा आम्ही इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया ते जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया इथं काढणार आहोत। जवळजवळ गोंदिया जिल्ह्यातील आणि भंडारा जिल्ह्यातील अशा दोन्ही जिल्हे मिळून 1 लाखाच्या वर आदिवासी समाज बांधव दऱ्याखोऱ्यातून या मोर्चात स्वखर्चाने सहभागी होतील असं ग्रामस्तरातूनही आणि या संघटनेच्या वतीने आम्ही आपणास सांगतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट की आदिवासी समाजामध्ये समावेश करण्याची शासनानं भारतीय संसदेने एक पद्धती निर्गमित केली आहे। त्या अटी पूर्ण करून महामहिम राष्ट्रपती आणि या देशाची लोकसभा कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावे किंवा करू नये याबाबत निर्णयाचा अधिकार त्यांचा असताना हैदराबाद गॅजेटचा वापर करून बंजारा बांधव जो एक वातावरण निर्मिती करत आहे शासनापुढे, त्याचा आम्ही भरघोस विरोध करत आहोत। त्यांच्या भावना आणि आमच्या भावनाही शासन स्तरावर विचारात घेतल्या जाव्यात ह्या अपेक्षेनं आम्ही कोणाच्याही विरोधात न जाता चुकीच्या गोष्टीला आळा बसावा याची सुरुवात महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर जो आदिवासी गोंदिया जिल्हा आहे तिथून व्हावी आणि महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या निषेधात्मक मोर्चाचा हा आयोजन आहे आणि बहुसंख्य आदिवासी ह्या मोर्चाला स्वतःहून उपस्थित राहणार आहेत। याच्यामध्ये सगळ्या सामाजिक संघटना, सगळे राजकीय आदिवासींचे नेतृत्व, सगळे आदिवासी पदाधिकारी ह्या सगळ्यांचा एकत्रित समावेश असलेला हा आदिवासी हक्ककृती समितीचा मोर्चा असणार आहे। मागण्या पूर्ण नाही झाले तर समोरची भूमिका काय राहणार सर? याच्यात मागण्या पूर्ण होण्याचा जो विषय आहे तो बंजारा समाजाच्या बाबतीत शासन जोपर्यंत काही विचार करत नाही किंवा त्यांचे काही निर्णय किंवा त्यांच्या प्रेसमधून येत नाही तेव्हापर्यंत मागण्या मान्य करण्याचा हा विषयच नाही आहे। आमचा फक्त निषेधात्मक मोर्चा आहे। ज्याप्रमाणे बंजारा समाज हे दाखवू इच्छितो की आम्ही आदिवासीमध्ये घ्या,
याच्यावर अजून कोणताच निर्णय झाला नाही. आम्ही आपला निषेध नोंदवत आहोत की तो समाज कायद्यात्मक तरतुदी पूर्णच करू शकत नाही आणि म्हणून त्याला आदिवासीमध्ये समावेश करता येणार नाही. ह्या आमच्या सुप्त भावना संवैधानिकरित्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. इथं मागण्या मान्य करण्याचा काही विषय नाही. याच्यानंतर ज्या दुसऱ्या संलग्नित 2-3 मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधाने मग आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत की त्या मागण्या शासन स्तरावर पूर्ण झाल्या पाहिजे. ज्याच्यामध्ये गोंदियामध्ये बहुसंख्य आदिवासी समाज या जिल्ह्यात असताना या ठिकाणी आदिवासींना स्वतःचा सांस्कृतिक भावन नसणे आणि आदिवासी समाजानं त्यांची बैठक रेस्ट हाऊस मध्ये घेणे. तर आमच्या मोर्चाच्या माध्यमातून प्रमुख मागणी 2 नंबरवर 3 नंबरवर राहणार आहे की ह्या जिल्ह्याचं नावच गोंदिया आहे आणि त्यांना हक्काची जागा मिळावी. ह्या मागणीचा मात्र या मोर्चातून आम्ही पाठपुरावा करणार आहोत. कारण अख्ख्या गोंदिया जिल्ह्याला आदिवासी विकास निधीचा जो निधी जातो त्याच्यातून आमचा हक बनतो की आम्हाला गोंदिया शहरामध्येही एक छत पाहिजे, जागा पाहिजे. कारण जंगल जमिनीचा लढा ह्या देशात आदिवासींपेक्षा दुसऱ्याने लढला नाही आणि आमच्याच विस्थापनाने बरेचसे धर्म बनले.